नमस्कार मित्रांनो, आपण हे जर कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे केलेले असेल, तर ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये आपले जे काही सर्टिफिकेट आहे, हे जर दोन्हीकडे जर अप्रूव्ड झालेले असेल, तर अप्रूव्ड झाल्याच्या नंतर आपणास आपल्याच प्रोफाईलमध्ये तेथे डाउनलोड करण्याचा टॅब तिथे पाहायला मिळतो. आपल्याच प्रोफाईलमध्ये आपण आपले सर्टिफिकेट त्यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात. परंतु आपले सर्टिफिकेट डाउनलोड करता वेळेस यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे. तर आपले जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट अप्रूव्ड होऊन सुद्धा डाउनलोड होत नाही. तर त्यासाठी मित्रांनो आपणास एक सेटिंग करावी लागणार आहे. तर ती सेटिंग कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो सर्वप्रथम आपणास या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्या नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारची प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर आपण ज्या दिवशी अर्ज केलेला आहे त्याची तारीख इथे दाखवली जाईल. त्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये पाहू शकतात की इथे पेड आहे. पेमेंट डेट सुद्धा इथे दाखवली जाईल आणि इथे खाली पाहू शकतात की ॲप्लिकेशन स्टेटस याज लोकल पोलीस स्टेशन इथे अप्रूव्ड आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC येथे पण अप्रूव्ड आहे. पण इथे डाउनलोड करण्याचा पर्याय इथे देण्यात आलेला नाही. आपले सर्टिफिकेट येथे डाउनलोड होत नाही. तर 14/5/2025 या तारखेला अर्ज केलेला आहे. 4 महिने उलटून सुद्धा हे जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट येथे डाउनलोड होत नाही. डाउनलोड करण्याचा पर्याय येथे उपलब्ध झालेला नाही. तर दोन्हीकडे पण येथे अप्रूव्ड झालेले आहे. तर मी हा जो काही ॲप्लिकेशन आयडी आहे, हा ॲप्लिकेशन आयडी येथे कॉपी करतो. त्यानंतर येथे डाउनलोड या सेक्शनमध्ये प्रिंट सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करतो. त्यानंतर तो जो काही आपला ॲप्लिकेशन आयडी आहे, तो ॲप्लिकेशन आयडी मी येथे टाकतो आणि येथे सर्च या बटनावर इथे क्लिक करतो. तर येथे आपण पाहू शकतात की सर्टिफिकेट नॉट जनरेटेड. तर आपले जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट येथे जनरेट झालेले नाही. तर मित्रांनो दोन्हीकडे जर अप्रूव्ड दाखवत असेल आणि आपणास येथे डाउनलोड करण्याचा पर्याय जर येथे देण्यात आलेला नसेल, तर Googleवर आपणास आपल्या डिस्ट्रिक्टचे जे काही SP ऑफिस असेल, तर SP ऑफिसचा जो काही टोल फ्री क्रमांक असेल, हा टोल फ्री क्रमांक हा शोधायचा आहे. तो नंबर आपणास त्यामध्ये उपलब्ध करून घ्यायचा आहे आणि आपला जो काही आलेला प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम त्यांना सांगायचा आहे आणि त्यानंतरच आपले जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट तेथून जनरेट करण्यात येईल किंवा आपण आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलचे जे काही SP ऑफिस असेल, तेथे आपणास एकदा व्हिजिट द्यायची आहे. व्हिजिट देण्यापूर्वी आपण एकदा आपला जो काही डिस्ट्रिक्ट लेवलचा टोल फ्री क्रमांक असेल, तेथे एकदा संपर्क साधून पहा. तर मित्रांनो 4 महिने उलटून सुद्धा हे सर्टिफिकेट यामध्ये डाउनलोड झालेले नाही. तर आपणास इतका टाईम यामध्ये लागून द्यायचा नाही. कमीत कमी 15 ते 20 दिवसामध्येच आपले सर्टिफिकेट यामध्ये डाउनलोड व्हायला हवे. तर सर्टिफिकेट हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे त्याची माहिती मी तुम्हाला आता देतो. तर येथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो या प्रोफाईलमध्ये आपण पाहू शकतात की हा जुना अर्ज आहे. परंतु येथे आपण पाहू शकतात की येथे लोकल पोलीस स्टेशन येथे अप्रूव्ड आहे आणि CFC येथे अप्रूव्ड आहे आणि अप्रूव्डच्या खालीच येथे व्ह्यू आणि येथे डाउनलोड सर्टिफिकेट नावाचा टॅब आपणास येथे पाहायला मिळत आहे आणि आपण मगाशी जर पाहिलं तर येथे दोन्हीकडे पण अप्रूव्ड दाखवत होते आणि व्ह्यू या नावाचा टॅब येथे आपणास पाहायला मिळत होता, परंतु डाउनलोड सर्टिफिकेट नावाचा टॅब तिथे पाहायला मिळत नव्हता. तर आपण येथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर येथे अप्रूव्ड असून सुद्धा आपले सर्टिफिकेट येथे डाउनलोड होत नाही. तर मी येथे परत येथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर येथे क्लिक करतो. तर येथे वर पाहू शकतात की येथे पॉपअप ब्लॉक्ड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. तर येथे 3 डॉट याच्यावर मी इथे क्लिक करतो आणि डाउनलोड्स याच्यावर इथे क्लिक करून पाहतो, तर आपले जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट डाउनलोड हिस्ट्रीमध्ये सुद्धा दाखवले जात नाही. तर मित्रांनो त्यासाठी आपणास एक सेटिंग करावी लागणार आहे. तर सेटिंग एकदम सोपी आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास येथे एक नवीन टॅब ओपन करायचा आहे. नवीन टॅब ओपन केल्याच्या नंतर आपणास येथे हे जे काही 3 डॉट दिसत आहे, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपणास येथे खाली
सेटिंग नावाचा पर्याय येथे शोधायचा आहे. सेटिंग याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे प्रायव्हसी अँड सिक्युरिटी याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास हे पेज येथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि येथे आपण पाहू शकतात की येथे साईट सेटिंगवर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास परत येथे खाली यायचे आहे. खाली आल्याच्या नंतर आपणास येथे पॉपअप्स अँड रिडायरेक्ट याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपलं जर याच्यावर येथे क्लिक असेल तर आपणास येथे क्लिक करायचे आहे. साईट कॅन सेंड पॉपअप्स अँड यूज रिडायरेक्ट्स याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर यामध्ये आपणास कसल्याही प्रकारची गुगल क्रोमची हिस्ट्री क्लिअर करण्याची आवश्यकता नाही. तर आपणास फक्त ही सेटिंग करायची आहे. तर ही सेटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर येथे क्लिक केल्याच्या नंतर हा टॅब आपणास येथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास इथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर परत येथे क्लिक करायचे आहे. डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण मित्रांनो पाहू शकता की आपले जे काही सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट येथे डाउनलोड झालेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण आपले जे काही सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.